येथील पाणीपुरी विक्रेता गजानन सोनुने यांनी गॅस सिलेंडर उशिरा उपलब्ध होत असल्याने इंधनाच्या पर्यायासाठी एक अनोखा जुगार केला आहे. वाहनात वापरलेले जुने ऑइल वापरून त्यांनी आपल्या व्यवसायासाठी भट्टी तयार केली आहे. या भट्टीवर ते रोजचा व्यवसाय करत असल्याचे पाहून नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान परिसरात इंधनाच्या तुटवड्याच्या अफवांनी जोर धरला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर आखाती भागात युद्धजन्य स्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक देशांना इंधनाचा तुटवडा जाणवत असला तरी भारतात कोणताही तुटवडा नसल्याचे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन स्पष्टपणे सांगत आहे. तरीही अफवांमुळे पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. जे नागरिक आधी 50 ते 100 रुपयांचे पेट्रोल भरत होते तेच आता 500 ते 700 रुपयांचे पेट्रोल भरताना दिसत आहेत. यामुळे पंपांवरील पेट्रोल आणि डिझेल लवकर संपत असून परिस्थिती आणखी चिंताजनक होत आहे. इंधनाचा तुटवडा होणार, गॅस मिळणार नाही अशा अफवा काही जण मुद्दाम पसरवत असल्याचेही समोर येत आहे. शासन आणि प्रशासन नागरिकांना आवाहन करत आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका, घाबरून धांदल करू नका. मात्र दुसरीकडे वास्तव वेगळेच आहे. गॅस सिलेंडर 25 दिवसांनी मिळत असल्याने अनेक छोटे व्यवसाय अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत पाणीपुरी विक्रेता गजानन सोनुने यांनी गॅरेजमधील दुचाकी वाहनातून निघणारे काळे ऑइल विकत घेऊन त्यावर आपली भट्टी सुरू केली आहे. ते हे ऑइल केवळ 40 रुपये प्रति लिटरने खरेदी करतात आणि आश्चर्य म्हणजे त्यांच्या दिवसभराच्या कामासाठी फक्त 1 लिटर ऑइल पुरेसं ठरतं. या जुगारच्या मदतीने ते आपला व्यवसाय सुरळीतपणे चालवत आहेत. सध्या हा अनोखा जुगार परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.